स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 5 फूड सेफ्टी. मागील पाठाला आपण मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन हा घटक पाहिला. आज आपण अडल्टरेट हा घटक पाहणार आहोत. The health of all people, young and old, poor or rich, is endangered by food adulteration. भेसळयुक्त अन्नामुळे लहान मोठे गरीब श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. डिफरंट टाइप ऑफ अडल्टरंट्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. आता ती वेगळ्या भेसळीचे वेगळे परिणाम असतात. सम अडल्टरंट्स काउज ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट ऑर पॉइझनिंग, while some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. काही भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचाही धोका संभवतो. फूड इज अडल्टरेटेड इन धिस वे टू. अन्न भेसळ अशी होते. रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड, फॉर एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ क्लोज, कॅडोमोस इटीसी. अन्नपदार्थातील काही महत्त्वाचे घटक काढून घेणे, उदाहरणार्थ दुधातील सिग्दाऊन तसेच लवंग, वेलदोडे यांचे अर्क काढून घेणे. सेकंड, मिक्सिंग ऑफ अ लो क्वालिटी इनेडिबल ऑर चीपर मटेरियल ऑर अ हार्मफुल कलर विथ फूड. कमी प्रतीचा स्वस्त किंवा अखाद्य पदार्थ किंवा अपायकारक रंग मिसळणे. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सॅट, आयर्न फिलिंग्स, युरिया, डग्स ऑफ हॉर्स, सॉडस्ट इटीसी. अपायकारक पदार्थ वापरणे, उदाहरणार्थ बारीक दगड, खडे, लोखंडी चुरा, घोड्याची लीद, युरिया, लाकडी भुसा इत्यादी. हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन अडल्टरेटेड. अन्न भेसळ कशी शोधाल? फर्स्ट आहे फूड मटेरियल म्हणजेच अन्नपदार्थ, अडल्टरंट म्हणजेच भेसळ, टेस्ट चाचणी अँड कन्क्ल्युशन म्हणजेच निष्कर्ष. मिल्क, त्याच्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असतो वॉटर पाणी. पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. दुधाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून काचपट्टी थोडी तिरकट करा जेणेकरून दुधाचा थेंब खाली ओघळेल. निष्कर्ष काय? इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपियर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खून न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेले असते. सेकंड, रेड चिली पावडर म्हणजेच मिरची पावडर. ब्रिक डस्ट म्हणजेच विटांची भुकटी. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ ब्रिकर, ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ द ब्रिकर, स्टिअर इट अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब्ड फॉर अ फ्यू मिनिट्स. एक चमचा मिरची पावडर चंचोपत्रात घेऊन त्यात अर्धे चंचोपत्र भरेल एवढे पाणी घ्या. द्रावण ढवळून 5 मिनिटे स्थिर करण्यासाठी ठेवा. इफ अ रेड लेअर इज सीन सेटल्ड ॲट द बॉटम ऑफ द ब्रेकर, इट मस्ट हॅव बीन अडल्टरेटेड विथ ब्रिक डस्ट. जर पाण्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झाला असेल तर मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेले हे समजावे. थर्ड, टर्मरिक पावडर म्हणजेच हळद पावडर. त्याच्यामध्ये मेटॅनिल येलो हा घटक मिक्स केलेला असतो. बघा, टेक अ पिंच ऑफ टर्मेरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कन्क्युलेटेड HCl. परीक्षाने चिमूटभर हळद पावडर घेऊन त्यात थोडे पाणी टाकावं, मिश्रण ढवळा, त्यात थोडे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाका. द मिक्सचर बिकम रेड ऑन ॲडिशन ऑफ कन्क्युलेटेड HCl ॲट द रेड कलर डज नॉट डिसअपियर इफ मेटॅनिल येलो इज प्रेझेंट. तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामुळे मिश्रणाला लाल रंग येतो. हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलोची भेसळ असल्यास लालसर रंग कायम राहतो. फोर्थ, रवा. फाईन आयर्न फिलिंग्स म्हणजेच लोहकण. पास अ मॅग्नेट थ्रू द रवा, रव्यातून एक चुंबक फिरवा. आयर्न फिलिंग ॲडर टू द मॅग्नेट, चुंबकास लोहकिस चिकटल्यास रव्यात लोहकिसाची भेसळ असते. डू यू नो, माहिती आहे का तुम्हाला? इन 1954 पार्लिमेंट पासड द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट. इट हॅज बीन अमेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम अँड द अमेंडमेंट ऑफ 1967 प्रोव्हाइड्स फॉर लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर द पर्सन इन्व्हॉल्व्ड इन अडल्टरेटिंग फूड विथ हार्मफुल सबस्टॅन्सेस. 1954 मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्याची तरतुदीनुसार अपायकारक पदार्थाची भेसळ करणाऱ्या जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. देअर आर क्लिअर
Directions that food should be properly stored, packing materials should not endanger the food or medicines, and there should clear legible information on it about the manufacturing date, expiry date, and instructions for storage. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी. अन्नपदार्थ वेस्टर्न अन्नाला व औषधाला घातक नसावे. त्यावर निर्मितीचा दिनांक, कालावधी व साठवण्यासंबंधीची सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात. अशा अनेक तरतुदी केल्या आहेत. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. सम केमिकल्स आर इंजेक्टेड इनटू फ्रूट्स टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी. फळांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवण्यासाठी त्यांना रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन दिले जाते. सेकंड, द मिल्क वेडर्स ॲड युरिया टू द मिल्क सो दॅट इट अपियर्स टू हॅव हायर फॅट कंटेंट. दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधात युरिया मिसळतात. थर्ड, शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट ऑफ द फूड पॅकेट अँड एअर कंटेनर्स टू अवॉइड अ फायनान्शियल लॉस. आपले नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावर एक्सपायरी डेट बदलतात. फोर्थ, कॅल्शियम कार्बाइड and some other chemicals are used to make fruits look for more attractive. Example, bright yellow bananas. आकर्षक व पेरोधमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य काही फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड व इतर काही रसायनांचा वापर केलेला असतो. फिफ्थ, फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, फॉस्फराइड ॲसिड इटीसी आर मिक्स्ड विथ कोल्ड ड्रिंक्स. शीतपेयामध्ये अनेकदा कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड इत्यादी घातक पदार्थ वापरलेले असतात.